आपण मान्य सभागृह नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। खरं तर भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा 2 दिवसाचा नाही, 4 दिवसाचा नाही, हा 200 वर्षाचा स्वातंत्र्य लढा आहे। आणि हा 200 वर्षाचा स्वातंत्र्य लढा असताना बऱ्याच विभूतींचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे। आणि या विभूतींचा उल्लेख होत असताना हे स्वातंत्र्य जसं महात्मा गांधींच्यामुळे मिळालं, पंडित जवाहरलाल नेहरूंच्यामुळे मिळालं, सरदार वल्लभभाई पटेलांच्यामुळे मिळालं, तसं आपल्या धुळ्याच्या बाबू गेनूमुळे सुद्धा मिळालेलं आहे। आणि म्हणून हा स्वातंत्र्य लढाचा एक इतिहास हिंदुस्थानच्या हे झालं की 259 एक दैदिप्यमान इतिहास आहे। माझं नाव नाही घेऊ शकत। हा दैदिप्यमान इतिहास हा हिंदुस्थानलाच नव्हे आयडिया केली की नंतरच्या काळात अनेक देशांनी या आपल्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरणा घेतलेली आहे। आणि हे प्रेरणा घेऊन आजही अनेक देश हा विचार घेऊन आपला देश चालवतात, आपल्या देशाचा विकास साधतात। कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे, एकच तारा समोर अनेक पाळतळी अंगार, एकच तारा समोर अनेक पाळतळी अंगार, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार। एकच तारा समोर कोणता होता? पायतळी अंगार असताना तारा कोणता समोर होता? कारण पायाखाली ज्यावेळेस अंगार आहे, अंगार याचाच अर्थ एक अग्नी, एक आग, एक आगडोम। आणि असा आगडोम असताना एकच तारा समोर होता, म्हणजे तो भारतीय स्वातंत्र्याचा होता। आणि मग खाली किती अंगार असो, पायतळी किती अंगार असो, परंतु आपला हा तारा हा महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी क्रांतीचा जय जयकार दिला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका कवी कुसुमाग्रजांनी मांडलेली होती। आणि म्हणून हा 200 वर्षाचा इतिहास आहे। आज 200 वर्षाचा इतिहास असताना 75 वर्ष आपण पूर्ण करत आहोत। एखाद्या राष्ट्राच्या जीवनात 75 वर्षाचा कालखंड हा फार मोठा नाहीये, कारण या जगामध्ये अनेक देश आहेत। या जगामध्ये अनेक देश असताना 200-200, 300-300, 400-400, 500-500 वर्षापासूनचे जग निर्माण झालेले, जगातले देश निर्माण झालेले आहे। मग अमेरिकन राज्यक्रांती असेल, इंग्लंड राज्यक्रांती असेल, रशियाची राज्यक्रांती असेल, या सगळ्या क्रांत्या ज्यावेळेस घेतल्या त्यावेळेस हिंदुस्थानची राज्यक्रांती ही जगातली एक वेगळी क्रांती दिसते आपल्याला। निश्चित रशियामध्ये क्रांती झाली, अमेरिकेमध्ये क्रांती झाली, परंतु हिंदुस्थानची क्रांती आजही जगाला प्रेरणादायी आहे। याला कारण सुद्धा तेवढेच आहे, या सगळ्या विषयाला कारण सुद्धा तेवढेच आहे। कारण हा देशामध्ये, जगामध्ये अनेक देश असताना, जसं आज आपल्या भारत मातेला भारत माता म्हणतो आपण, परंतु बाकीच्या जगातल्या कोणत्याही देशाला माता असा उल्लेख होत नाही। कोणी इंग्लंड माता म्हणत नाही, कोणी अमेरिका माता म्हणत नाही। खऱ्या अर्थानं मातेचा दर्जा, मातृत्वाचा दर्जा या जन्मभूमीला हिंदुस्थानात मिळालेला आहे।
आणि म्हणून आपण या भूमीला फक्त भूमी किंवा एक जमीन मानत नाही, या जमिनीला, या भूमीला एक पवित्रता आहे. आणि ही पवित्रता आपण म्हणतो, आपण आता एक कविता म्हणली, या मातीच्या लावा कपाळी, अशा प्रकारची एक कविता आहे. म्हणून अशा पद्धतीने या भूमीला एक पवित्रतेचा दर्जा उगच नाही मिळाला. भले 200 वर्षाचा इतिहास असेल, परंतु या इतिहासाला चंद्रगुप्ताचा इतिहास आहे, सम्राट अशोकाचा इतिहास आहे, छत्रपती शिवरायाचा आहे, वीर महाराणा प्रतापाचा आहे, झाशीच्या राणीचा आहे. आणि हे इतिहास सुद्धा आपला भारत देश विसरू शकत नाही. आणि म्हणून एक अशा इतिहासापासून आपण प्रेरणा घेऊन चालत असताना या हिंदुस्थानचा एक स्वातंत्र्य लढा सुद्धा मोठा ऐतिहासिक ठरलेला आहे. आज अनेक जण म्हणतात आम्ही उठाव केला, पण तो उठाव तर मंगल पांडेनी केला होता. उठाव केला होता. कशामुळे केला होता उठाव? एक कारतूस ज्याच्यात गायीचे कातड्याचा समावेश आहे आणि ही तोंडाने काढायची होती. त्यावेळेस मंगल पांडेनी या गोमातेच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थानं उठावाला, देशातील या उठावाला सुरुवात केली होती. म्हणून उठाव काय असतो हा सुद्धा आपण इतिहास जाणून घेतला पाहिजे. नाही तर बरेच जण म्हणतात आम्ही उठाव केला. कसला उठाव केला? उठाव तर मंगल पांडेने केला होता, उठाव तर झाशीच्या राणीने केला होता, उठाव तर छत्रपती शिवरायांनी केला होता, उठाव तर धर्मवीर संभाजी राजांनी केला होता, उठाव तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला होता. म्हणून खऱ्या अर्थाने या उठावाची प्रेरणा आपल्याला, आणि उठावाची प्रेरणा असताना आपण हाही इतिहास विसरू शकत नाही की लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणारच. अशा प्रकारची एक घोषणा त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी दिली होती. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार, हे काय कृपा नाही कोणी देतं म्हणून. त्यावेळेस या हिंदुस्थानामध्ये आधी राजकीय स्वातंत्र्य पाहिजे की सामाजिक स्वातंत्र्य पाहिजे, अशा प्रकारची लढाई चालू होती. परंतु राजकीय स्वातंत्र्याबरोबर, सामाजिक स्वातंत्र्याबरोबर राजकीय स्वातंत्र्य तेवढंच महत्वाचं आहे. मग आगरकरांनी मांडलेले विचार असेल किंवा लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार असेल, हे सगळे विचार खऱ्या अर्थानं या हिंदुस्थानाला स्वातंत्र्याच्या दिशेने घेऊन गेलेले. आता सावरकरांची एक कविता म्हटली, मीही याच्यात सांगेल की सावरकरांना ज्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस काळ्या पाण्याची शिक्षा झाली, या सावरकरांनी म्हटलं होतं हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. या सावरकरांना ज्यावेळेस 50 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा झाली होती, त्यावेळेस सावरकर म्हटले होते की 50 वर्ष तुमचं राज्य या हिंदुस्थानात राहणार आहे काय? अशा प्रकारचं वक्तव्य विनायक दामोदर सावरकरांनी त्यावेळेस केलं होतं. मार्सेलिसच्या बंदरातून उडी मारली होती. आणि अशा प्रकारचा एक स्वातंत्र्य वीराचा इतिहास आपल्या हिंदुस्थानाला आहे. आणि म्हणून ज्यांनी म्हटलं होतं की ज्यांना शिक्षा झाल्यावर मोठ्या ताकदीने ही शिक्षा झेलण्याची तयारी ठेवली होती, अरे तुम्ही या 50 वर्ष या देशात असाल का? अशा प्रकारचा करारी जबाब इंग्रजांना त्यावेळेस सावरकरांनी दिला होता. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला एक स्वातंत्र्याचा हा इतिहास आपल्याला आहे. हा इतिहास असताना आज या 75 वर्षात आपल्या देशात काय काय झालं हेही आपण बघितलं पाहिजे. आपला देश त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की चारही बाजूनं नैसर्गिक दृष्ट्या याला संरक्षण मिळालेलं आहे. मग एकीकडे उत्तरेकडून हिमाचलाचं संरक्षण असेल, एकीकडून पूर्व असेल, पश्चिम असेल, दक्षिण असेल, इथून समुद्राचं संरक्षण असेल, आणि चारही बाजूनं या हिंदुस्थानाला एक प्रकारे निसर्गाने संरक्षण दिलेलं आहे असं आपण म्हणत होतो. पण आता तसा काळ राहिलेला नाहीये. आता असं म्हणता येणार नाही की समुद्रातून कोणी येऊ शकत नाही. परवाच आपल्याकडे एक कोकणामध्ये बोट सापडली, त्यात AK-47 होते. 26/12चा हल्ला सुद्धा असा समुद्रातून झालेला आहे. आणि म्हणून त्यावेळेस आपण म्हणत होतो की चारही बाजूनं नैसर्गिक सीमा अशा आहेत आपल्याला की आपल्या देशाला आपोआप एक संरक्षण मिळालेलं आहे. परंतु हे संरक्षण जपण्याची येणाऱ्या काळात आपला भारत देश अतिशय अतोनात प्रयत्न करत असताना आज या 75 वर्षामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने आपला देश स्वतंत्र आहे, खनिजाच्या दृष्टीने स्वतंत्र आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपला देश स्वतंत्र असताना आपली देशाची प्रगती कशा पद्धतीने पुढे होते हे सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे. या देशाला पुराणाचा इतिहास आहे, श्रीरामाचा इतिहास आहे,
श्रीकृष्णाचा इतिहास आहे. हा इतिहास सुद्धा आपण पुढे घेऊन चाललेला आहे. या देशामध्ये सिंधू संस्कृतीचा इतिहास आहे, हिंदू संस्कृतीचा इतिहास आहे आणि हे सगळे इतिहास जपण्याचं आव्हान सुद्धा आपल्या समोर येणाऱ्या काळात आहे. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं आता गुन्ह्या गोविंदांना राहतो का की हे भाषणापुरतंच आहे? संत कबीराचे विचार असेल, संत तुकारामाचे विचार असेल, संत एकनाथांचे विचार असेल, संत नामदेवांचे विचार असेल, गुन्ह्या गोविंदाने राहण्याचे विचार खऱ्या अर्थानं आपण पुढे घेऊन जातो का? संत एकनाथाविषयी बोलतो मी, संत एकनाथाविषयी आपण बोलतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही संस्कृती पुढे जाण्याची जबाबदारी, घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर. आपल्या देशाच्या विषयी गडी माडगुळकरांनी म्हटलेलं आहे, देश आमुचा शिवरायाचा झाशीवाल्या रणराणीचा, देश आमुचा शिवरायाचा झाशीवाल्या रणराणीचा शिरतळ हाती धरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, अशा पद्धतीनं गडी माडगुळकरांनी आपल्याला म्हटलेलं आहे. आणि खरंच हा देश शिवरायांचा आहे, झाशीवाल्या रणरागिणीचा आहे. आणि म्हणून हा आणखी पुढे म्हणलेले, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, असंही पुढे म्हटलेले, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू. परंतु मरण्याची गरज नाही, जिंकूच आपण, त्याची चिंता करण्याची गरज नाही. आणि म्हणून हे सगळं होत असताना, देश स्वतंत्र झालेले असताना फाळणीच्या वेदना अजूनही आपल्या जिवंत आहे का? हा सुद्धा प्रश्न आपल्या मनात असला पाहिजे. 75 वर्ष झाले. आज एकीकडे पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे, हिंदुस्थानमध्ये काय परिस्थिती आहे. फाळणीच्या वेदना आज आपल्याकडे आहेत का? या वेदना खऱ्या अर्थाने या देशाला काय देतात, हा सुद्धा महत्वाचा. आपला देश आर्थिक प्रगतीबरोबर निश्चित पुढे गेलेला आहे. देशाचा आजचा नीती आयोग असेल, आधीच्या पंचवार्षिक योजना असेल, या सगळ्याच्या माध्यमातून आपला देश जगातला आज 5व्या क्रमांकावरचा आर्थिक प्रगतीचा पुढचा देश झालेला आहे. निश्चित आपला देश जगात एक अग्रस्थानी आहे. परंतु आर्थिक प्रगतीत असताना बाकी मानसिक प्रगती आपली झाली का? आपण मानसिक समाधानी आहोत का? मानसिक शांतता आपल्यामध्ये आहे का? हा सुद्धा आपल्याला सगळ्यांना विचार करण्याची वेळ आत्ताच्या घडीत आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना चांगलं माहिती आहे की आपल्या देशामध्ये टाचणी सुद्धा 1947 ला तयार होऊ शकत नव्हती. आज आपला देश हा अवकाशात उपग्रह सोडतोय. इनसॅट सोडलं, पृथ्वी सोडलं. पृथ्वी आपण सोडल्यानंतर समोरून पाकिस्तानी गौरी सोडलं. पृथ्वी आपण का सोडलं, पृथ्वीचा अर्थ आपल्याला माहिती आहे. गौरी का सोडलं पाकिस्तानी, हेही आपल्याला माहिती आहे. परंतु आपला देश अशा पद्धतीने आज प्रगती करतो. देशात जगातला 5वा आर्थिक ताकदीचा आपला देश असताना आपण अवकाशाच्या दृष्टीने सुद्धा या प्रगतीत सुद्धा आपण पुढे गेले. इनसॅटचं आपलं 1, 2, 3 मागच्या काळापासून, आता भाईंनी उल्लेख केला होता, स्वर्गीय इंदिरा गांधींच्या काळापासून, राजीव गांधींच्या काळापासून, अटलजींच्या काळापासून आजही प्रगती जशीच्या तशी आहे. आपण राजकारण काही बोलत असू, परंतु हे अवकाशाचं धोरण, हे सगळे धोरण जगात, भारताचं, हिंदुस्थानचं, कोणत्याही देशाचं कायम चालत असतं. पंतप्रधान कोण असेल, देशात राष्ट्रपती कोण असेल, हे महत्वाचं नसतं. परंतु त्यावेळेसपासून पंडित जवाहरलाल नेहरू असतील, लाल बहादूर शास्त्री असतील, की आताचे नरेंद्र मोदी असतील, यांच्यापर्यंत हे अवकाशाचं आपलं धोरण, प्रगतीचं एक अविरत पुढे चालू आहे. आणि म्हणून जो देश एक वेळ चाचणी तयार करू शकत नव्हता, तो देश आज पुढे गेलेला हे आपल्याला मानत असताना खऱ्या अर्थानं आज आपल्या या हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांचे सुद्धा याच्याविषयी आपण चर्चा केली पाहिजे. आपण उपग्रह सोडतो, आपल्या शेतीचं उत्पादन वाढलेलं आहे या हिंदुस्थानमध्ये, परंतु शेतीचं उत्पादन वाढत असताना शेतकरी खरोखर समाधानी आहे का, हे सुद्धा आपण पाहण्याची गरज आहे. आज या देशात संगणक सगळ्यात आधी सुरू झालं. संगणक ज्यावेळेस सुरू झालं, ही संगणक क्रांती 1985 ला राजीव गांधीच्या काळात झाली होती. राकेश शर्मा, कल्पना चावला, अवकाशवीर आपले, मारुतीचा उद्योग या हिंदुस्थानात आल्यानंतर उद्योग धंद्यात आपण मोठी प्रगती केली. दूरसंचार क्षेत्रात राजीव गांधी असेल, प्रमोद महाजन असतील, यांनी प्रचंड प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ही सगळी प्रगती सुद्धा आपली अतिशय मोठी पुढे जाते. 1975
85 मध्ये इंदिरा गांधींनी मुक्त विद्यापीठ या हिंदुस्थानात सुरू केलं. आज या मुक्त त्याच्या आधीच नाही 84 ला वारलं. 1985 ला राजीव गांधीनं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ सुरू केलं. 1986 ला या हिंदुस्थानात पहिली टेस्ट ट्यूब बेबी आपल्या मुंबईत KEM ला झाली. आणि म्हणून आपण या दृष्टीनं सुद्धा पुढे जातोय. 25 फेब्रुवारी 1988 ला पृथ्वी क्षेपणास्त्र आपली पहिली चाचणीतून झाली. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर 1989 मध्ये देशाला समर्पित झाला. आर्थिक सुधारणेच्या बाबतीत आपला हिंदुस्थान पुढे जातोय. जगातली एक 5वी अर्थव्यवस्था, सगळ्यात मजबूत व्यवस्था म्हणून आपला हिंदुस्थान ओळखला जातो. या सगळ्या पद्धतीनं हिंदुस्थान पुढे जात असताना मला असं वाटतं आपण आताची परिस्थितीचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. निश्चित तिरंगा आपण लावला, घरोघरी तिरंगा आपण लावला. हा तिरंगा लावत असताना आज या हिंदुस्थानामध्ये जेवढे श्रीमंत लोक आपल्या देशात आहे, अडाणी सारखे लोक जसे तसे भुकेनं मरणारे लोक आपल्या देशात आहे, याचा सुद्धा विचार आपल्याला येणाऱ्या काळात करावा लागेल. आणि म्हणून या खऱ्या अर्थानं आपला हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र असं म्हणतात की सातत्यानं या हिमालयाच्या पाठीशी सह्याद्री सातत्यानं उभा राहिलेला आहे. मग तो वेगवेगळ्या स्वरूपात असेल, वेगवेगळ्या स्वरूपात या उभा राहिला असेल, परंतु हा हिंदुस्थानच्या या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका आपण कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून एक कविता मी याच्यात म्हणेल, हिमाचलाचे हिरकमंडित शिरभूषण भरदार, हिमाचलाचे हिरकमंडित शिरभूषण भरदार, वक्षावर गंगा यमुनाचे रुळते मौक्तिक हार, कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार, महोदधींचे चरणाजवळी गरजतचे आव्हान, माझा हिंदुस्थान माझा हिंदुस्थान. आणि म्हणून हा हिंदुस्थान खऱ्या अर्थानं प्रगतीवर जातोय. आज आपला महाराष्ट्र याच्यामध्ये फार महत्वाची भूमिका घेतोय. आज अनेक शास्त्रज्ञ असेल, दळणवळण असेल, या सगळ्या दृष्टीने आपण पुढे जातोय. हे पुढे जात असताना आपण सगळे या प्रगतीमध्ये पुढे आहोत. ही प्रगती निश्चित 200 वर्षाचा इतिहास या भारताच्या स्वातंत्र्याला आहे. हा 200 वर्षाचा इतिहास असताना लाल बाल पाल असेल, छत्रपती शिवराय असेल, धर्मवीर संभाजी महाराज असतील, महात्मा फुलेंचा शेतकऱ्याचा आसूड सुद्धा महत्वाचा आहे. छत्रपती शिवरायांची भवानी तलवारी महत्वाची आहे, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी सुद्धा महत्वाची आहे. आणि ही सगळी घेऊन खऱ्या अर्थानं आपण हा स्वातंत्र्य 75 वर्ष झालेलं आहे, हे शेकडो वर्ष व्हावं, हजारो वर्ष व्हावं, अशा प्रकारची आपली सगळ्यांची शुभकामना असताना मी एक शेर म्हणतो आणि माझं भूमिका थांबवतो. वतन के जहां निसार है, वतन के जहां निसार है, वतन के काम आएंगे, वतन के जहां निसार है, वतन के काम आएंगे, हम इस जमी को एक रोज आसमां बनाएंगे, हम इस जमी को एक रोज आसमां बनाएंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विरोधी पक्षात गटनेत्यांना द्यायचे